शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत. खैरे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. असं असताना ठाकरे गट शिवसेनेतले अनेक पदाधिकारी शिंदे गटात किंवा भाजपमध्ये ओढून घेण्याचा सध्या जोरात प्रयत्न सुरू आहे. काय सांगाल? मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालली आहे की कोण शिवसेनेचे नगरसेवक माजी नगरसेवक यांना घेतो असं चाललं. म्हणून ते एकमेकाला आमिष दाखवू लागले. परंतु आमचे बरेच शिवसैनिक त्या ठिकाणी ह्या आमिषाला बळी पडणार नाहीत. कारण तुम्हाला मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये परत उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच महानगरपालिका, मुंबई महापालिका असो, संभाजीनगर असो, हे येणार म्हणजे येणार. त्यांनी ह्या दोघांनी आमच्या अगेन्स्टमध्ये खूप वातावरण खराब केलं होतं. ते आता वातावरण काही दिवसांतर निवडून येईल, लोकांना समजून येईल की हे दोघं किती बदमाश आहे. पण जसं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना ओढलं जातंय तसं तुम्हाला काही आहे का ऑफर? तिकडून काही विचारणा होते तुम्हाला? मला तर अनेक वेळेस आलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकी आधीपासून आलेली आहे. अनेक मोठे मोठे नेते सगळे मला बोलले. म्हटलं नाही, मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. पाहिलं ना तुम्ही फोटो माझ्या मागे. त्याला मी तडा जाऊ देणार नाही. माझ्या एकनिष्ठेला मी तडा जाऊ देणार नाही. आणि उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आणि काम करत आहे. जरी समजा काही लोक काड्या करणारे तिथे पोचले जरी असले तरी मी त्या ठिकाणी काम करत असतो, हे मी निश्चित आहे. आणि माझा विश्वास त्यांच्यावर खूप आहे उद्धवसाहेबांवर, आणि उद्धवसाहेबांचाही विश्वास माझ्यावर खूप आहे. आदित्य ठाकरे साहेबांचा पण विश्वास माझ्यावर खूप आहे. मातोश्रीचाच विश्वास माझ्यावर खूप आहे. मातोश्रीचा विश्वास असणारा माणूस मी त्या ठिकाणी एकमेव आहे, मी असं समजेल स्वतःला. कारण मी अनेक वर्षापासून आहे ना, अनेक वर्षापासून हे करतो आहे. तुम्हाला ऑफर भाजपमधून होती का शिंदे गटातून होती? शिंदे गटाकडनं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांना उमेदवार मिळत नव्हता, म्हणून संजय शिरसाटनी 2-3 लोकांना सांगितलं, अरे आमच्याकडं घेऊन या त्यांना, आम्ही पूर्ण खर्च करू, हे करू. म्हटलं नाही, मी हे कधी हे पाप मी कधी करणार नाही असं निरोप पडणार. तर ते चूप बसले, काही बोललेच नाही. त्याच्यानंतर यांनी तर खूप वेळेस आलेलं आहे. भाजपवाले तर माझ्याकडे किती वेळेस येऊन गेले. ते इथले नेते असतील, परंतु माझा पण संपर्क तर अनेक वर्षापासून तिथला होता, दिल्लीचा होता. पण कधीच नाही मी त्या ठिकाणी. दिल्लीतूनही तुम्हाला ऑफर होती का? दिल्लीतून पण ऑफर होती, अनेक मान्यवरांची होती. बाबा तुम्ही इकडे येऊन जा, तुम्ही इकडे येऊन जा, मी तुम्हाला हे करतो आहे, खासदारकी देतो राज्यसभेची, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी मंत्री करतो. तर मग काही नाही. तर आत्ता ह्या वेळेला सांगितलं की हरिभाऊ बागडे जसे राज्यपाल झाले तुम्हालाही आम्ही राज्यपाल करू, तर तुम्ही दोघंही एकाच वेळेसचे आहे. नाही, मी जिथे आहे तिथे मी खुश आहे. माझे उद्धवसाहेब, माझे आदित्य साहेब. राज्यपाल पदाची ऑफर कोणी दिली होती तुम्हाला? दिली ना, काही लोकांनी दिली मला. अरे येऊन दिली, मागेच दिली. कोण होते ते? आता ते कोण, ते कशाला सांगायचं? दिल्लीचे होते का आपल्या जिल्ह्यातले? दिल्लीचे पण होते आणि इथले पण असतील, पण इथल्या लोकांना काही तसं काही महत्त्व नाही आहे. ते दिल्लीचेच लोक. परंतु तुम्हाला एकच सांगतो, मी का जाऊ राज्यपाल म्हणून? मी माझा शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं हे पद सगळ्यात मोठं पद आहे. मी त्या पदाला मान देतो. मला बाळासाहेबांनी खूप मोठं केलं हो. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून 20 वर्ष खासदार, अनेक कमिट्यांचा चेअरमन मी होतो. त्याच्यानंतर मी 10 वर्ष आमदार होतो. त्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपद दिलं मला. मी संभाजीनगरचा म्हणजे ग्रामीणचा असतानासुद्धा त्या ठिकाणी मला मुंबईचं खातं दिलं होतं, हाऊसिंग मिनिस्टर, आणि मी करून दाखवलं ते. हाऊसिंग मिनिस्टर होतं, त्याच्यानंतर मी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होतो, त्याच्यानंतर मी फॉरेस्ट एन्व्हायरमेंट मिनिस्टर होतो, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचा होतो, त्याच्यामध्ये मी अर्थक्वेकचा होतो. मी असे अनेक खाते मला साहेबांनी दिले होते, आणि म्हणून मी ते काम केलेलं मला सगळ्यात मोठा अनुभव आहे. आता काही लोकांना समजत असं मी सगळ्यात मोठा अनुभव आहे. आता तुम्ही जे म्हणताय राज्यपाल पदाची ऑफर वगैरे, तर एवढं सगळं तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेताय, मग काय? नाही, मी माझ्या उद्धव साहेबांना सोडणार नाही. कारण मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना शब्द सोडणार नाहीत, हे ठीक आहे. ऐकून घ्या. शब्द दिलेला आहे, तर त्यामुळे मी त्यांना कधी सोडणार नाही. भले मला काही नाही मिळालं तर चालेल. आता हे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं, असंख्य कार्यकर्त्यांचं नुकसान व्हायला लागले, त्यामुळे त्यातले काही कार्यकर्ते भाजप आणि शिंदे गटात चाललेले आहेत. मग या अशा पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र यावं वाटतं का तुम्हाला? तो प्रश्न तुम्ही असा गुगली टाकले तुम्ही. आता त्या दोघांचं प्रेम मला वाटतं दिसतं लोकांना पण. आणि काय होईल, राजकारणात काही पण होऊ शकतं. राजकारणात काही पण झालं तर त्या ठिकाणी मी हे सांगेल की काही पण होऊ शकतं. कारण आता आदरणीय शिंदेसाहेब हे कसे बाजूला चालले. तरी मी आमच्या काही लोकांना म्हटलं, तुम्ही ते शिंदेसाहेबांकडे तुम्ही चालले, तेच त्यांनाच बाजूला करू लागले. तुम्ही काय इतकं प्रेम? अरे उद्धवसाहेबांवर प्रेम करा ना तुम्ही.
नाही ना, मी उद्धव साहेबांवर प्रेम करतो. मग तुम्ही इकडे जाणार असं कशाला घोषणा देऊ लागले? जा ना तिकडेच, आपण काम करा ना. कधीही काही होऊ शकतं म्हटलं, कधी पण काही होऊ शकतं राजकारणात. एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस. कधी पण काही होऊ शकतं राजकारणात, काही होऊ शकतं. मी आता हेच पहा, आता कधी आम्हाला वाटलं होतं की आम्ही काँग्रेसबरोबर जाऊ, आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाऊ, असं कधी वाटलं नाही. पण ते एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरेंना काही विनंती कराल का? नाही, उद्धव साहेबांना विनंती, मी कोण विनंती करणार आहे या मोठ्या बाबतीत? नाही, विनंती मोठ्या माणसाला विनंती केली जाते ना, म्हणून मोठ्या माणसाला विनंती केली जाते. उद्धव साहेबांना सत्य ते उद्धव साहेब खूप बुद्धिमान आहे. लोकांना कळत नाही की उद्धव साहेब कशा शांत दिसतात, पण खूप बुद्धिमान आहे. त्या सगळं माहीत असतं. काही पण निर्णय होऊ शकतं. मग हे जे फाटाफूट करून चालले ना, ते त्यांच्यात म्हणजे आता काय बोलत नाही काय, प्रचंड त्यानं थोबाडे मारल्यासारखं होईल. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज 2-3 मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाटांनी आपल्याला शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती, असं त्यांनी केले. त्याचबरोबर भाजपकडून आपल्याला राज्यपाल पदाचीही ऑफर आली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात यावरती बोलताना राजकारणात काहीही घडू शकतं अशी सूचक प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.